मुंबईतील मोर्चाची पुण्यामध्ये मनसेकडून तयारी सुरू। मुंबईच्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते सहभागी होणार। मनसे आणि ठाकरे गटाचा एकत्रित मोर्चा निघणार। पुण्यामध्ये मनसेकडून मोर्चाच्या तयारीला सुरुवात। मोर्चा काढण्याचा अधिकार प्रत्येकाला, हिंदी भाषा पर्यायी आहे। चंद्रशेखर बावनकुळेंची हिंदी सक्तीवरून प्रतिक्रिया। तर मराठी माणसाच्या मनामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू असल्याची बावनकुळेंची टीका। ठाकरे बंधूंनी एकत्र यावं की नाही हा त्यांचा प्रश्न। आम्ही पालिका निवडणुकीला सामोरं जाऊ आणि जिंकू। मंगलप्रभात लोढा यांची प्रतिक्रिया। तर मुंबई महापालिकेमध्ये भाजपचाच महापौर असेल, लोढांकडून विश्वास व्यक्त। मोर्चात ठाकरे बंधू एकत्र आले तरी महायुतीला फरक पडणार नाही। ठाकरे बंधूंना एकत्र येणं क्रमप्राप्त वाटत असेल, आम्हाला अडचण नाही। भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। बबनराव लोणीकरांची जीभ नक्कीच घसरली असेल, मात्र मोदी सरकारनं शेतकऱ्यांसाठी अनेक योजना आणल्या। माणिकराव कोकाटे यांची लोणीकरांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर प्रतिक्रिया। रायगडच्या पालकमंत्री पदाचं घोडं कुठं अडलंय हे मुख्यमंत्र्यांना विचारा। पालकमंत्री पदाच्या प्रश्नावर भरत गोगावलेंची प्रतिक्रिया। फडणवीस आणि शिंदे अजितदादाच पालकमंत्री पदाबाबत सांगू शकतील, गोगावलेंचं वक्तव्य। रायगडमधील युतीबाबतचा निर्णय आम्ही मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांकडे सोपवलाय। युतीसाठी समोरून नकारात्मकता असेल तर आम्ही सकारात्मक का राहू। स्थानिक युतीबाबत भरत गोगावलेंचा तटकरेंवर निशाणा। निवडणुकीला वेळ आहे, वेळ आली की त्यावर भाष्य करू। सुनील शुक्लांच्या वक्तव्यावर बाळा नांदगावकर यांची प्रतिक्रिया। कोण काय बोलतं त्याचं उत्तर येणारा काळच देईल, नांदगावकरांचं वक्तव्य। सोलापुरात रणवीर राऊतांचा शिवीगाळ करतानाचा व्हिडिओ व्हायरल। रणवीर राऊतांकडून बार्शीतील एका तरुणाला शिव्या देत धमकी। रणवीर राऊत हे बार्शीचे माजी आमदार राजेंद्र राऊत यांचे पुत्र। अलमट्टी संदर्भात राज्य सरकारची भूमिका संशयास्पद। सतेज पाटील यांची प्रतिक्रिया। अलमट्टी धरण उंचीवाढी विरोधात सांगलीमध्ये आंदोलन करणार, सतेज पाटलांचा इशारा। अलमट्टी धरणाच्या उंचीवाढी विरोधात लढाई लढावी लागेल। रस्त्यावरची आणि विधिमंडळातील लढाई लढावी लागेल, राजू शेट्टींची प्रतिक्रिया। अधिवेशन सुरू होण्याआधी आंदोलन करावं लागेल, शेट्टींचं वक्तव्य। शरद पवार कधी कधी चांगली भूमिका घेतात। पवारांनी शक्तीपीठ महामार्गाबाबत घेतलेल्या भूमिकेवर गोपीचंद पडळकर यांची प्रतिक्रिया। शक्तीपीठ महामार्ग व्हावा असं पवारांना वाटत असेल तर महाविकास आघाडीनं अनुकरण करावं, पडळकरांचं वक्तव्य। ठाकरेंच्या आदेशानं नाशिक महानगर प्रमुखपदी मामा राजवाडे यांची नियुक्ती। विलास शिंदेंच्या जागी आता मामा राजवाडेंची नियुक्ती करण्यात आली। भाजपामध्ये जाण्यापूर्वी काँग्रेसचे माजी आमदार कुणाल पाटील कार्यकर्ता संवाद मेळावा घेणार। आज धुळ्यामध्ये कुणाल पाटलांचा कार्यकर्ता संवाद मेळावा। कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून पक्षप्रवेशासंदर्भात भूमिका मांडणार। चिपळूणमधील एका कार्यक्रमानंतर उदय सामंत आणि पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते प्रशांत यादव यांचा एकत्र प्रवास। राजकीय वर्तुळात चर्चा। मागील आठवड्यामध्ये किरण सामंतांनी प्रशांत यादव यांची भेट घेतली होती। पुण्यात आयुर्वेदाचं विद्यापीठ हवं असेल तर कामाला सुरुवात करा। संघामध्ये स्वयंसेवक विचार करतात आणि लगेच कामाला सुरुवात करतात, मोहन भागवत यांचं वक्तव्य। चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीसाठी 10 जुलैला मतदान। एकूण 7 गटातून 36 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात। महिला गटामध्ये प्रतिभा धानोरकरांची उमेदवारी कायम, मात्र विजय वडेट्टीवारांनी अन्य एका गटातून माघार घेतली। माळेगाव सहकारी साखर कारखान्यामध्ये विजयाबद्दल अजित पवारांकडून आभार मेळाव्याचं आयोजन। शिवतीर्थ मंगल कार्यालयामध्ये मेळावा होणार। मेळाव्याला शेतकरी सभासद आणि कामगारांना उपस्थित राहण्याचं आवाहन। धाराशिवमध्ये पवनचक्की प्रकरणामध्ये शेतकऱ्यांचं आंदोलन। वाशी तहसीलदारांच्या कॅबिनसमोर महिला शेतकऱ्यांचं आंदोलन। पवनचक्की प्रकरणी वाशी इथं शेतकऱ्यांचं उपोषण सुरू। पवनचक्की प्रकरणामध्ये वाशीमध्ये शेतकऱ्यांचं उपोषण। राहुल गांधींवर भाजपच्या रवींद्र चव्हाण यांची व्हिडिओ दाखवत टीका। काँग्रेसचे शहजादे वेगवेगळे आकडे फेकत आहेत। काँग्रेसच्या भूलथापांना महाराष्ट्र भुलणार नाही, रवींद्र चव्हाण यांची टीका। रायगडच्या मोहप्रेममधील 800 ग्रामस्थांचा शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश। रायगडमध्ये पुन्हा एकदा ऑपरेशन टायगरचा प्रभाव दिसला। मंत्री भरत गोगावलेंच्या उपस्थितीमध्ये शिंदेंच्या शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश। शिवणकवाडी गावकऱ्यांचा येण्या-जाण्याचा रस्ता शेतकऱ्यांकडून बंद। शिवणकवाडी गावातील 250 कुटुंब कर्नाटकात जाण्याच्या तयारीत। रस्ता द्या नाहीतर कर्नाटकमध्ये जाऊ, गावकऱ्यांचा इशारा। एक दिवस भूषण गवई हे मुख्य न्यायाधीश होतील असं शरद पवार म्हणाले होते। सरन्यायाधीश भूषण गवई यांनी नागपुरातील एका कार्यक्रमात शरद पवारांचा एक किस्सा सांगितला।
नागपुरातील धारसकर रोडवर भिंतीवर थुंकू नये म्हणून एका व्यक्तीनं देवी देवतांचे फोटो लावले। सनातनी संघटनांकडून भिंतीवरील देवतांचे फोटो काढण्याची मागणी केल्यावर वाद। यावेळी दीपक गुप्ता या व्यक्तीनं नितीन गडकरींबाबत अपशब्द वापरले। बीडमध्ये अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग, खासगी क्लासेसच्या 2 प्राध्यापकांवर गुन्हा दाखल। विजय पवार आणि प्रशांत खटावकर गुन्हे दाखल, 2 आरोपी फरार। मुंबई गोवा महामार्गावरील खड्ड्यांचं हे शेवटचं वर्ष असेल, मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया। पुढच्या गणपतीपर्यंत मुंबईतून 5 तासात सिंधुदुर्ग गाठणं शक्य होईल, सामंत यांचं आश्वासन। पुण्यातील दौंडमध्ये संग्राम जगताप यांच्या वक्तव्याचा निषेध, आमदार संग्राम जगताप यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी। समाजाचे नेते बादशाह अहमद आदम शेख आणि ताजी मणियार यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा। अहिल्यानगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मुस्लिम समाजाचा मोर्चा, आमदार संग्राम जगताप यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी। राज्यात गेल्या 24 तासांमध्ये 13 कोरोना रुग्णांची नोंद, कोरोनामुळे राज्यामध्ये एका रुग्णाचा मृत्यू। राज्यामध्ये सध्या 148 कोरोनाबाधित सक्रिय रुग्ण। शहापूरच्या आदिवासी गावपाड्यांवरील विद्यार्थ्यांना आमदार दौलत दरोडा यांच्याकडून शैक्षणिक साहित्याचं वाटप, विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी दौलत दरोडा यांचा उपक्रम। सिंधुदुर्गातील कुणकेश्वर समुद्रामध्ये 28 जूनपर्यंत मोठ्या लाटा उसळणार, 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारं वाहणार असून 4.5 ते 5 मीटर उंचीच्या लाटा उसळणार। किनारपट्टी भागातील नागरिकांना हवामान खात्याकडून सावधानतेचा इशारा। नाशिकच्या गोदावरी नदीला पुन्हा एकदा पूर, दुतोंड्या मारुतीच्या पायापर्यंत पुराचं पाणी। रामकुंड परिसरातील मंदिरं पाण्याखाली, गंगापूर धरणामधून 2721 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। कोल्हापुरातील पंचगंगा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ, पंचगंगा नदी इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता। वरदविनायक मंदिर परिसरामध्ये पाणी साचल्यानं भाविकांची तारांबळ। भंडाऱ्यामध्ये पावसाची हजेरी, शेती कामाला वेग, हा पाऊस शेतीला पूरक ठरणार, पावसामुळे शेतकरी सुखावला। गोंदिया जिल्ह्यात देखील मुसळधार पावसाची हजेरी, जिल्ह्यामध्ये सर्वत्र झालेल्या पावसामुळे शेतकरी आणि नागरिक आनंदी, पावसामुळे धान पिकाच्या पर्यांना जीवदान मिळणार। जालन्यातील भोकरदन जिल्हा रुग्णालयामध्ये गरोदर महिलेच्या सोनोग्राफी दरम्यान फिनाईलचा वापर, महिलेच्या पोटाची कातडी जळून पोटाला इन्फेक्शन झाल्याचं समोर, संबंधित डॉक्टर आणि नर्सची चौकशी केली जाईल, रुग्णालयाची माहिती। सिंधुदुर्गच्या आंबोलीतील कावळे 7 पॉइंटवर कोल्हापूरचा तरुण खोल दरीत पडला, पाय घसरून पडल्याचा अंदाज, पोलिसांकडून पुढील तपास सुरू। पुण्यातील डेफोडिल शाळेमध्ये चिमुकल्यांनी वारी साजरी केली, चिमुकल्यांकडून वारकऱ्यांचा पेहराव करत आनंदोत्सव साजरा। धाराशिवमध्ये पोलीस निरीक्षक आणि पोलीस नाईक यांना 95,000ची लाच स्वीकारताना रंगेहात पकडलं, पोलीस निरीक्षक मारुती शेळके आणि पोलीस नाईक मुक्ता लोखंडेंचं निलंबन, एसीबीकडून। डहाणूच्या आश्रमशाळेमधील 9वीच्या विद्यार्थिनीची कळपास घेत आत्महत्या, पल्लवी खोटरे असं या आत्महत्या केलेल्या मुलीचं नाव, आत्महत्येचं कारण मात्र अस्पष्ट, तलासरी पोलिसांकडून पुढील तपास सुरू। अकोल्यातील महावितरण कर्मचाऱ्याचा काम करतानाचा व्हिडिओ व्हायरल, भर पावसामध्ये डीपीच्या दुरुस्तीसाठी महावितरण कर्मचारी पोलवर चढला, भर पावसामध्ये डीपीच्या पोलवर चढून वीज पुरवठा सुरळीत केला। उल्हासनगरमध्ये एका डॉक्टरनं तरुणीचा विनयभंग केल्याची घटना, त्या डॉक्टरनं कल्याण लोकसभा निवडणुकीमध्ये निवडणूक लढवली होती, शहाबुद्दीन शेख असं या डॉक्टरचं नाव, डॉक्टर विरोधात चार्जशीट दाखल। मुंबईच्या दहिसरमध्ये कचऱ्याच्या ढिगाऱ्यामध्ये बंदूक आढळली, दहिसर पूर्वमधील वैशाली नगरमधील घटना, बंदूक पोलिसांच्या ताब्यात, पुढील तपास सुरू। मुंबईतील वनराई पोलिसांकडून चोऱ्यांच्या टोळीचा पर्दाफाश, चोरीच्या 6 ट्रकसह लाखोंचा मुद्देमाल जप्त, पोलिसांकडून 2 आरोपींना अटक। सोलापुरातील नंदूर फाट्याजवळ ट्रक आणि दुचाकीचा भीषण अपघात, अपघातामध्ये एकाचा जागीच मृत्यू। नंदूरमध्ये सातत्यानं होणाऱ्या अपघातांमुळे नागरिक आक्रमक, स्थानिकांकडून उड्डाणपुलाची मागणी। डोंबिवलीतील हाय प्रोफाईल सोसायटीमधील ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश, एका तरुणीसह दोघांना अटक करण्यात आली, 2 कोटींच्या एमडी ड्रग्ज देखील जप्त।